श्री स्वामी समर्थ. जय शंकर मित्रांनो. श्री स्वामी ओम मल्हारी. मी आज तुम्हाला श्री खंडोबा देवाची दुसरी अर्धांगिनी श्री बानाई माता यांची चंदनपुरी येथे असणाऱ्या गुप्तलिंगा विषयी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. नाशिक पासून काही अंतरावरती असणारे मालेगाव म्हणजे पूर्वीची चंदनपुरी. ही चंदनपुरी आता मालेगाव म्हणून ओळखली जाते. तर या चंदनपुरीविषयी व बानाई या चंदनपुरीविषयी अशी आख्यायिका मी तुम्हाला सांगतो. श्री खंडोबा देव व म्हाळसाई माता दोघे जेजूरगडावरती सारीपाटाचा डाव खेळत असतात. तर सारीपाटाचा डाव खेळत असताना श्री खंडोबा देव सारीपाटाच्या डावामध्ये पराजित होतात व जेजुरी सोडून निघून जात असतात. तर श्री म्हाळसाई माता त्यांना खूप अडवते, विनवण्या करते, थांबवायचा प्रयत्न करते, पण श्री खंडोबा देव ऐकत नाहीत. तर म्हाळसाई माता देवांना श्राप देते की तुम्ही वृद्ध व्हाल, तुमच्या चेहऱ्यावरचं तेज निघून जाईल, असं म्हाळसाई माता देवांना श्राप देते. व म्हाळसाईच्या श्रापाप्रमाणे देवांचं तेज नष्ट होतं, देव वयस्कर होतात, म्हातारे होतात. तर देव तसेच पुढे पुढे चालत चालत चंदनपूरपर्यंत येतात. चंदनपूरला आल्यानंतर देव बानाईच्या वाड्यात पाशी येऊन पोचतात. तर बानाईच्या ते वाड्यापाशी येऊन पोचल्यानंतर ते बानाईला म्हणतात की माते काही काम असेल तर दे. तर बानाई म्हणते की आहे काम, पण तुला होणार का? तर देव म्हणतात की तू कुठलंही काम सांग, मी करेन. तर देव बानाई मातेच्या घरी तब्बल 1 नव्हे 2 नव्हे तब्बल 12 वर्ष चाकरी करतात. एके दिवशी श्री बानाई माता श्री खंडोबा देवांना म्हणते की ह्या मेंढ्या जा नदीवरती धुवून आण. तर खंडोबा देव हो म्हणतात व नदीवरती येतात. नदीवरती आल्यानंतर देव सर्व मेंढ्या धुता धुता मारून टाकतात. तर बानाई माता तिथे येते व म्हणते अरे काय केलंस तू हे? तर देव म्हणतो धुवून टाकल्या मेंढ्या. धुवून टाकल्या मेंढ्या. तर बानाई माता म्हणते, क्रोधित होते व म्हणते की माझ्या मेंढ्या तू जित्या करून दे. तर खंडोबा देव म्हणतात मी तुझ्या मेंढ्या जिवंत करून देतो, पण तू माझ्यासोबत विवाह करणार का? तर बानाई मातेच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह पडतं. हा म्हातारा, मी तरुण, कसं ह्यासोबत लग्न करू? पण बानाई मातेला वाटतं की ह्याच्याने काय हे अशक्य, चल आपण ह्याला हो तर म्हण बघू. तर बानाई माता म्हणते की जर तू माझ्या मेंढ्या जिवंत केल्या तर मी तुझ्यासोबत लग्न करीन. तर खंडोबा देव त्यांच्या भंडारीमध्ये हात घालतात व भंडारा काढून सर्व मेंढ्यांवरती भंडारा टाकतात. तर सर्व मेंढ्या जिवंत होतात व खंडोबा देव त्या सर्व मेंढ्यांना जीवदान देतात. तर जिथे हा सर्व प्रसंग घडला तेथे एक गुप्तलिंग आहे. ते गुप्तलिंग आतापर्यंत कोणालाही माहीत नव्हते. हे लिंग 2022 मध्ये 2022 मध्ये पुण्याचे मल्हार भक्त श्री गौरवभाऊ गोडे यांना एके दिवशी स्वप्नदृष्टांतामध्ये श्री खंडोबा देव सांगतात की चंदनपूर येथे असं एक लिंग आहे. ते लिंग मध्ये साक्षात मी आहे, तू जा व त्याची काळजी घे व सुरक्षित कर त्याला. तर गौरव भाऊ समजल्याप्रमाणे ते उठतात, दुसऱ्या दिवशी जातात, तिथं चौकशी करतात. तिथले 4 गावकऱ्यांना सोबत घेऊन नदीवरती येतात व तिथे चौकशी करतात. फिरत असताना त्यांना अचानक समोर एक खूप मोठी अशी लिंग दिसते. ती लिंग आतापर्यंत कोणालाही गावात माहीत नसते, कोणालाही माहीत नसते. व ते शिवलिंग म्हणजे साक्षात दृष्टांत स्थळ व ते शिवलिंग तेच असते. व ते जातात तिथे व श्री स्वामी ओम मल्हारी प्रतिष्ठान मार्फत त्या शिवलिंगाला वज्रलेपन व सुरक्षित करण्यात येते व त्या शिवलिंगाची डागडुजी करण्यात येते व त्या शिवलिंगाला नदीपासून थोडेसे सुरक्षित करण्यात येते व तेथे अजूनही जेथे बानाईच्या मेंढ्या श्री खंडोबा देवाने मारल्या तिथे अजूनही रक्ताचे लाल लाल खडक आहेत व श्री खंडोबा देवाच्या घोड्याच्या टाफाचे अजूनही तिथे ठसे आहेत. थोर ती गौरवभाऊंची भक्ती, थोर ती
बानाई माता आणि थोरते मल्हार भक्त. श्री स्वामी मल्हारी, जय शंकर.